आज आपण करणार आहे काळ्या चण्याची अशी चमचमीत अशी झणझणीत अशी भाजी करणार आहे। तर त्याची रेसिपी बघू आज। त्यासाठी लागणार आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडंसं खोबरं घेतलेले काप त्याचे, एक टोमॅटो आणि हा तळलेला कांदा घेतलेला आहे एक। सगळ्यात आधी आपण चणे शिजवून घेणार आहे। त्यासाठी पाणी घेऊ। 1-1.5 ग्लास पाणी घेतलेले, चणे टाकून घेऊ त्यात। हे स्वच्छ धुतलेले चणे। चणे शिजताना 1 चमचा मीठ टाकून घेऊ, म्हणजे चण्यांची टेस्ट अगदी छान लागते। 2 ते 3 शिट्ट्या आपण याच्या घेऊ। मसाल्यासाठी कांदा आणि खोबरं आपल्याला चांगलं तेलात फ्राय करून घ्यायचे। कांदा इथं फ्राय केलेला आहे, म्हणून मी खोबरं इथं फ्राय करून घेणार आहे। खोबरं टाकून घेऊ। थोडंसं अगदी तेल टाकून फ्राय करायचं। खोबरं छान फ्राय होत आलेले। आता यातच आपण हिरवी मिरची टाकून घेऊ। हिरवी मिरची छान फ्राय करून घ्यायची यात। यातच टाकून घेऊ लसूण, अद्रक। फ्राय झालेले आहे, काढून घेऊ। थंड करून आपल्याला याची छान मसाला बारीक करून घ्यायचा। यातच टाकून घेऊ तळलेला कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर। मसाला छान बारीक वाटून घ्यायचा। मसाला आपला छान बारीक करून झालेला आहे। त्यासाठी आता 2-3 चमचे तेल घेऊ। तेल तापलेले, आता मसाला टाकून घेऊ त्यात। मसाला छान फ्राय करून घ्यायचा। मिनिटभर आपण छान हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। टाकून घ्यायचे अर्धा चमचा धना पावडर। अगदी कमी यात लाल तिखट टाकायचे चवीपुरतं। मिक्स करून घेऊ आता हे छान मसाले। पाव चमचा यात कांदा लसूण मसाला टाकायचा। मसाले छान फ्राय झालेले आहेत आणि चणे पण 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता बघू। चणे पण छान शिजलेले आहेत, 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत। मसाला छान फ्राय झालेला आहे। आता आपण हे चणे शिजलेले टाकून घेऊ। चणे शिजताना अर्धा चमचा मीठ टाकलं होतं, आता आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ मसाल्यामध्ये। तुम्हाला जर चण्याचा रस्सा करायचा असेल तर इथं अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि अशी कोरडी करायची असेल तर नाही टाकलं तरी चालतं, अशीच राहू द्यायची। 1-2 ते 3 मिनिटं आपण ही शिजून घेऊ। 1-2-3 मिनिटं झाले, चणे छान शिजतात आहे। खूप छान आपली चण्याची भाजी झालेली आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा, असा मसाला करून खूप चव छान लागते त्याची। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा।
हिरवी मिरची टाकल्यामुळे याची चव खूपच छान लागते.